नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी मोठी खुशखबर आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024 चे जे पैसे येण्याचे बाकी होते ते आता डिक्लेअर झाले. त्याचा जिहार निघालेला आहे मित्रांनो. हेक्टरी 13,600 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि हे पैसे 4 जिल्ह्यांसाठी मिळणार आहे. अशा नवनवीन सरकारी योजनेसाठी आपल्या योजनेतून चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि टेलिग्राम डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, जाऊन टेलिग्रामला फॉलो करा. तिथं नवनवीन जिहार हे योजनेमार्फत येत राहतात. मित्रांनो, जिहारचा पहिला पेज तुम्ही इथं वाचू शकतात. जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनीची झालेली नुकसानाकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात मान्यता देण्याबाबत हे पत्र आहे. हे पत्र पाहू शकतात तुम्ही, दिनांक 18 मार्च 2025 रोजी निघालेलं आहे. हे पुढचं पेज आहे. आता हे वाचूया आपण. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेले पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी म्हणून या स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत करण्यात येत आहे. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दरात मदत करण्यात येते. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयात अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतजमिनीच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत देण्याकरिता शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. जून ते ऑक्टोबर 2024 या महिन्यात अतिवृष्टी, पूर यामुळे शेतजमिनीची झालेली नुकसान भरपाई विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, पुणे यांच्याकडून संदर्भ क्रमांक 5 ते 11 च्या पत्रा नवे निधी मागणीचे प्रस्ताव शासनाने प्राप्त झालेले आहेत. म्हणजे तुम्ही वाचू शकतात, या छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांनी मदतीसाठी प्रस्ताव केलेला होता. आता शासन निर्णय काय नेमकं वाचूया आपण. जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानासाठी बाधितांना मदत करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 360 करोड रुपये जे आहे 360 लक्ष एवढी अमाऊंट ही वितरित करण्यात येणार आहे. आता आपण जिल्हे पाहूया. आता इथे जिल्हा पाहायला तुम्हाला अनुक्रमांक 1 मध्ये छत्रपती संभाजीनगर याचा जो जिल्हा आहे धाराशिव, हिंगोली, लातूर. इथं आपण पाहू शकता तुम्ही हेक्टरी क्षेत्र किती आहे आणि तुम्हाला इथं किती अमाऊंट ही जाणार आहे, किती पैसे जाणार आहे या साईडला तुम्ही पाहू शकतात. हे सेम तुम्हाला हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्रामला फॉलो करून घ्या. टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला वरती तुम्हाला हे जे पेज आहे याची पीडीएफ मिळून जाईल. आता इथं तुम्ही पाहू शकता अमरावती आणि अमरावतीमध्ये अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वाशिम. आता तुम्ही पाहू शकता अमरावतीमध्ये वापस बुलढाणा जे आहे इथं आलेला आहे. विभाग क्रमांक 3 मध्ये आयुक्त मध्ये एकूण विभाग आयुक्त अमरावती अबक. इथं आता नाशिकमध्ये अहिल्यानगर आणि जे सादर केलेलं अहिल्यानगर आणि पुण्यामध्ये सातारा या जिल्ह्यांसाठी निधी वितरित करण्यात येणार आहे. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मी आशा करतो. या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. लवकरच ही निधी तुम्हाला वितरित करण्यात येईल आणि ज्या दिवशी वितरित करण्यात येईल तोही व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.